अथैकादशोऽध्यायः। अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। हा पहिल्या चरणामध्ये परम म छावर अनुस्वार आहे आणि पुढे आलेला ग आहे तो ग क वर्गातला आहे, म्हणून त्या अनुस्वाराचा उच्चार आपण म सारखा केला, परमं। यत्वयोक्त त वर अनुस्वार आहे, त्याच्या पुढे व अक्षर आहे, हे अवर्गीय व्यंजन आहे आणि अवर्गीय व्यंजनाचा उच्चार आपण य हे अवर्गीय व्यंजन सोडून बाकी सगळ्या अवर्गीय व्यंजनांच्या पूर्वी अनुस्वार आला तर त्याचा उच्चार आपण व सारखा करतो, म्हणून यत्वयोक्तं। पुढे पण मोहोऽयं त्याच पद्धतीने। मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया। त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्। भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया। त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्। भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्। पहिल्या ओळी सुद्धा भूता नावर अनुस्वार आहे, त्याचा उच्चार नाम न करता पुढे आलेल्या श मुळे, श्रू मध्ये पहिल्यांदा श आलेल्या वर्ण, म्हणून त्या श मुळे भूता नाव नाव या पद्धतीने करणार। एवमेतद्यथार्थत्व मात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूप मैश्वरं पुरुषोत्तम। या ठिकाणी एवमेतद् यथार्थ यामध्ये द्य आणि द्य मध्ये द आणि य, म्हणून एवमेतद् यथार्थत्व या पद्धतीने एवमेतद् यथार्थत्व मात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूप मैश्वरं पुरुषोत्तम। एवमेतद्यथार्थत्व मात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूप मैश्वरं पुरुषोत्तम। मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वन् त्ववरच्या अनुस्वाराचा उच्चार न सारखा आहे, अर्ध्या त्वन पुढे आलेल्या द मुळे दर्शयात्मानमव्ययम् मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वन् दर्शयात्मानमव्ययम्। मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वन् दर्शयात्मानमव्ययम्। मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वन् दर्शयात्मानमव्ययम्। श्री भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि
शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः। सहस्र मध्ये स ला पोटफोडे आहे, स ला त्र जोडलेलं नाहीये. खूप जण याचा उच्चार सहस्त्र असा करतात, तर तसा न करता आपण कसा करणार आहोत? सहस्र, स्र, स ला पोटफोडे. नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः। नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः। नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्यादित्यान् वसून् रुद्रा नश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत। 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 इहैकस्थै जगत्कृत्स्नम् जगत्कृत्स्नम्
इहैकस्थै जगत्कृत्स्नम्. इथे त स आणि न एकत्र आहे, त्याचा उच्चार स्नम म्हणजे जगत मधला त आणि कृत मध्ये पुन्हा त आणि मग स्न म्हणून जगत्कृत्स्नम्. इहैकस्थै जगत्कृत्स्नम्. पश्याद्य सचराचरम्. मम देहे गुडाकेश. यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. इहैकस्थै जगत्कृत्स्नम्. पश्याद्य सचराचरम्. मम देहे गुडाकेश. यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. इहैकस्थै जगत्कृत्स्नम्. पश्याद्य सचराचरम्. मम देहे गुडाकेश. यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. इहैकस्थै जगत्कृत्स्नम्. पश्याद्य सचराचरम्. मम देहे गुडाकेश. यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. न तु मां शक्यसे द्रष्टु. मनेनैव स्वचक्षुषा. दिव्यं ददामि ते चक्षुः. पश्य मे योगमैश्वरम्. न तु मां शक्यसे द्रष्टु. मनेनैव स्वचक्षुषा. दिव्यं ददामि ते चक्षुः. पश्य मे योगमैश्वरम्. न तु मां शक्यसे द्रष्टु. मनेनैव स्वचक्षुषा. दिव्यं ददामि ते चक्षुः. पश्य मे योगमैश्वरम्. न तु मां शक्यसे द्रष्टु. मनेनैव स्वचक्षुषा. दिव्यं ददामि ते चक्षुः. पश्य मे योगमैश्वरम्. संजय उवाच.
एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। अनेकवक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम्। या ठिकाणी मनेकाद्भुत दर्शनम यामध्ये द ला भ आणि त्याला उकार, द ला भ लटकलेला आहे। जेव्हा अशा पद्धतीची रचना असते की एखाद्या अक्षराला अक्षर लटकलेलं असतं, त्यात लटकलेलं अक्षर पूर्ण असतं, इकार उकार असं, आणि जे पूर्ण दिसतं ते अर्ध असतं। म्हणून मनेकाद आणि राहिलेला भ ला उकार आहे तो भू आपण पुढे नेला। मनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणं दिव्यानेकाद्यतायुधम्। दिव्यानेकाद्यतायुधम् अनेकवक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम् अनेक दिव्याभरणं दिव्यानेकाद्यतायुधम् अनेकवक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम् अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् अनेकवक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम्
अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् अनेकवक्त्रनयन मनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् दिव्यमाल्याम्बरधरन् दिव्यगन्धानुलेपनम् सर्वाश्चर्यमयं देव मनन्तं विश्वतो मुखम् 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 दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् या ठिकाणी पहा सदृशी सा स्यात् पुढे द ला भ जोडलेला आहे. तशाला तसा अक्षर आपल्याला पुढे म्हणता येणार नाहीत भा अशा पद्धतीने. म्हणून आपण काय केलं स्या बरोबर त्यातला अर्धा द घेतला आणि भा भ ला काना जो आहे तो भासस्तस्य महात्मनः या अशा पद्धतीने घेणार आपण. यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता
यदि भाससदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः। दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता। यदि भाससदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः। तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा। अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा। 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 ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः। प्रणम्य शिरसा देवम् कृताञ्जलिरभाषत। ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः। प्रणम्य शिरसा देवम् कृताञ्जलिरभाषत। ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः। प्रणम्य शिरसा देवम् कृताञ्जलिरभाषत। ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः। प्रणम्य शिरसा देवम् कृताञ्जलिरभाषत।
हा देव यावर अनुस्वार आलाय दुसऱ्या ओळीत आणि पुढे क अक्षर आलेले. क हे क वर्गातला आहे आणि क वर्गातला अनुनासिक ङ आहे. क ख ग घ ङ. म्हणून देवच्या वरच्या अनुस्वाराचा उच्चार आपण देवं. आणि मग देवं कृतांजलीर भाषत. त्या कृतांजली संस्कृतमध्ये अनुस्वाराचा नियम जसा म्हणण्यामध्ये आहे तसा लेखनामध्ये सुद्धा आहे. आपण समजा तावर अनुस्वार आहे असं गृहीत धरूयात आणि पुढे ज हे अक्षर आहे आणि ज हे अक्षर च वर्गातलं आहे. च छ ज झ य. म्हणून य अक्षर आपण उच्चारामध्ये लिहितो म्हणतो तसं लेखनामध्ये सुद्धा अर्धा य या ठिकाणी ज ला जोडलेला आहे. म्हणून लेखन आणि उच्चार दोन्ही सारखे. कृतांजलीर भाषत. तसंच धनंजयचं सुद्धा झालंय पहा. न वर अनुस्वार आहे असं समजा तुम्ही आणि पुढे ज आहे आणि ज हे अक्षर च वर्गातलं आहे. च छ ज झ य. म्हणून त्या ठिकाणी लेखनात सुद्धा य हे अनुनासिक अर्थ जोडलेला आहे. म्हणून धनंजय म्हणताना सुद्धा धनंजय असं नाही म्हणत आपण, धनंजय. आणि लेखनात सुद्धा त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे.